नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे विजन MPSC 30 या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहे जात न्याय जनगणना देशासाठी का महत्त्वाची, नेमका कुणा किती फायदा. जात न्याय जनगणना करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला असून ही जनगणना 1 मार्च 2027 पासून 2 टप्प्यात पूर्ण केली जाणार आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी अशा प्रकारच्या जनगणनेची मागणी केली होती. बिहार, तेलंगणा, कर्नाटकमध्ये जात न्याय सर्वेक्षण झाले आहे. 1948च्या जनगणना कायद्यात SC/STची जनगणना करणे तरतूद आहे. OBC गणनेसाठी यामध्ये सुधारणा करावी लागेल. यामुळे 2650 OBC जातीतील आकडेवारी समोर येईल. जात न्याय जनगणनेच्या सरकारच्या घोषणेचे विरोधकांनाही स्वागत केले आहे. देशासाठी जात न्याय जनगणना महत्त्वाची का आहे हे जाणून घेऊ. 2021 मध्ये 2 टप्पे होते. 2021 ची जनगणना देखील 2 टप्प्यात करण्याचा प्रस्ताव होता. यात एप्रिल-सप्टेंबर 2020 मध्ये पहिला टप्पा आणि फेब्रुवारी 2021 मध्ये दुसऱ्या टप्प्याचा समावेश होता. पहिल्या टप्प्याची जनगणना करण्याची तयारी पूर्ण झाली होती. 1 एप्रिल 2020 पासून काही राज्य केंद्रशासित प्रदेशातून याची सुरुवात होणार होती. मात्र कोविड-19 महासाथीमुळे जनगणनेचे काम पुढे ढकलण्यात आले. सरकारने अलीकडे जात न्याय जनगणना करण्याचे प्रस्ताव मंजूर दिले होते. यावेळेस पुरुष आणि महिलांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची लांबलचक यादी राहणार आहे. यात जाती आणि उपजातींशी संबंधित प्रश्नांचाही समावेश असेल. ब्रिटिश राजवटीत जाती आधारित जनगणना 1947 पासून जाती जनगणना झालेली नाही. देशात संपवाचे सरकार होते तेव्हा अनेक राज्यांनी जातीचे सर्वेक्षण केले होते. मात्र हा अहवाल जाहीर केला गेला नाही. देशातील शेवटची पूर्ण जाती आधारित जनगणना 1931 मध्ये ब्रिटिश राजवटीत करण्यात आली होती. नागरिकांना विचारले जाणार डिजिटल माध्यम जनगणनेसाठी होणाऱ्या स्वयंनोंदणीत सुमारे 36 प्रश्न नागरिकांना विचारले जाणार आहेत. त्यात घरात टेलिफोन, इंटरनेट, मोबाईल, सायकल, दुचाकी, कार आहे का, पिण्याच्या पाण्याचा स्रोत, शौचालयाची उपलब्धता, अंघोळीसाठी व्यवस्था, स्वयंपाकघर आहे का, इंधन कोणते वापरतात, TV, रेडिओ आहे का, घरचा बांधकाम प्रकार व स्थिती, घरमालक महिला आहे का, अशा मुद्द्यांनी डिजिटल जनगणनेत समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. जर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.